आणि मन बुद्धी आणि अहंकार असे अष्टपाकुळे आहेत. आणि अष्टपाकुळ्यांना जेव्हा त्रिगुण मिळतात तेव्हा 24 पाकळ्या होतात त्याच्या. आता सामान्य माणसाला या अभिप्रेत आहेत का? सामान्य माणसाला ते हे होईल का? तो सामान्य असतो. सामान्य या शब्दाचा अर्थ सहज सहज जे मिळतं ते सहज साध्य होते त्याला सामान्य म्हणतात. आणि जो धारण करतो किंवा ज्याच्यातून काम साधतो किंवा साधू कोणाला म्हणायचं? जो ह्या काम क्रोध मद मत्सर ह्यांना आधू करतो त्याला साधू म्हणतं. आणि संत कोणाला म्हणायचं? ज्या या सहांचा अंत करतो त्याला आपण संत म्हणतो. आणि योगी कुणाला म्हणायचं? योगी आपण ज्याला म्हणतो योगी, ज्ञानेश्वरांनी सांगितलं योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळशी. आपल्या नामदेव महाराजांचा आपण आहे. योग्यांना तो पावन होण्यासाठी योग्यांना साध्य करतो तो सहसा मिळत नाही. नामदेव महाराज काय म्हणतात? योगियांच्या ध्यानी देताना तुळशी तू तो अम्मापाशी मागे पुढे. तो सहसा योगिया दुर्लभ तो म्या, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात योगिया दुर्लभ तो म्या देखिला सहज, तो म्या देखिला साधनी पाहता पाहता मना न पुरे धनी. ही माझी जी धरणी माता आहे ती मला पुरली नाही असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आता आपण पुढच्या ओवीचा भावार्थ घेऊया. देवाच्या दारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता क्षणाचं तुम्हाला सांगितलं, क्षणभर म्हणजे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. आता मुक्तींच्या वरती पण सांगितलं. आता मला जायचंय उभा क्षणभरी तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता हा आपण राम माहितीये कृष्ण माहितीये, आपल्याला राम माहितीये कृष्ण माहितीये. हरी कुणाला माहितीये? हरी कुणाला माहिती? हरी कुणाला म्हणतात? हरी कुठं आहे? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्याला शोधायला गेला तर तो सापडणार नाही. हरी म्हणजे काय? हरणे, लीन होणे, त्या देवाशी एकरूप होणे म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ हरी आहे. हरणे, लीन होणे. मग लीन होण्यापाशी काय करायला लागेल? आपल्याला उपासना करायला लागेल. उपासना किंवा आपल्याला त्याची भक्ती करायला लागेल. भक्ती करायला लागेल, उपासना करायला लागेल तर तो देव सापडेल. म्हणजे देवाच्या दारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मुखाने आपल्या काय झालं पाहिजे? हरी हरी हा मंत्र म्हटला पाहिजे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्ही हरिपाठात बघितलं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय हरिमुखे रामकृष्ण हरी हाच मंत्र 6 अक्षरांचा मंत्र सांगितलाय. पण पुढे तुकाराम महाराजांनी कुठला मंत्र सांगितलाय? ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे ती कुठून आली सांगा? ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा पहिलं ज्ञान देवाने किंवा गुरुने सांगितलं असेल ते सूर्याला सांगितलं. कोणाला सांगितलं? सूर्याने कोणाला सांगितलं? तर ज्यांनी आपल्याला हे केलं जो भगवद्गीता दिली अण्णा सांगतील मनुला सांगितलं. मनुने कोणाला सांगितलं? विक्षापूर राजाला. आणि विक्षापूर राजाने भगवद्गीता आपले त्यांचा
ते जाऊ द्या, त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर दत्तगुरूंना सांगितलं, सगर दत्तगुरूंना सांगितलं. आणि ही दत्त परंपरा पुढे मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओला गहिनीपती गहिनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु म्हणजे आपले दत्तगुरु आहेत, आदिनाथ गुरु शंकर आहेत. तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओला गहिनीपते गहिनी प्रसादे निवृत्ती राकार ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानेश्वरांची ही जी परंपरा आहे ती नाथ परंपरा आहे. आणि तुकाराम महाराजांची जी परंपरा आहे ती चैतन्य परंपरा आहे. आता ही जी परंपरा आहे ती सायुज्य मुक्तीपर्यंत गेली. ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी जी आपली मुक्ती जी आहे ती सायुज्य मुक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी आत्ताच आपला 700-750वा हे झाला, सोहळा झाला. ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा आळंदीमध्ये जो झाला तो 750वा समाधी सोहळा झाला. आणि त्याचा आपण म्हणजे बऱ्याचशाला यांनी तिथं जाऊन हे घेतलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे. आणि ही परंपरा नाथ परंपरा आहे आणि ही गुरु परंपरा आहे, अशी तशी नाही. हा जो सनातन धर्म आम्ही आज जो सनातन आमचा सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणून मानतो, पण आमचा हा सनातन धर्म, आमची ही देवळं, आमचं हे धर्मग्रंथ आम्ही हे करतो भाऊ. ती मुसलमान लोक बघा मशिदीत जायचं ना तर हातपाय धुवून आतमध्ये येतात, त्याशिवाय ते आतमध्ये येत नाही. पण आम्ही काय करतो, आम्ही ह्या आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये येतो, प्रत्येक मंदिरामध्ये जातो. आता इथं साक्षात पंढरपूरचा पांडुरंग हे नागाव गाव तुमच्या गावात आलेलं आहे. ज्याला लाभ घ्यायचे एवढीच नागाव गावामध्ये एवढीच लोक आहेत का? नागाव गावामध्ये एवढीच लोक आहेत का? ज्याला लाभ घ्यायचा आहे त्याने आज पांडुरंग इथं आलेला आहे. त्याला ह्या भक्तजनांनी आणि माझ्या माऊलींनी आज कशासाठी माऊलींना हनुमान महाराजांना काय एवढं पडले, काय त्यांना खटपट करायची गरज आहे. आज इथं जी हा सप्ताह चाललाय नानाबुवा किंवा कान्होबुवा नंतर हा जो सप्ताह चालवला, आता ही मूर्ती श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला म्हणजे नानाबुवा आपल्या कान्होबुवांच्या मार्गदर्शनाखाली नानाबुवांनी द्वारकेवरून ही मूर्ती आपले हे होते बडोदा मंडळाचे कार्यकर्ते, काय त्यांचं नाव, बारके बनगे यांच्या सहकार्याने नानाबुवांनी द्वारकेला जाऊन ही श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन आलेले आहे. ह्या संतांना काय पडले हो, तुमचा आमचा पण हा कळवळा येतो त्यांना की मी उतरून गेलो, तुम्ही पण उतरून जा. हा संतांचा कळवळा आहे. आज पांडुरंग या ठिकाणी तुमच्याकडे आलेला आहे. पंढरीला जायची गरज नाही. आज तुम्हाला ह्या 3 दिवसात ज्याला जो पंढरीला गेले नाही त्याने इथे येऊन लाभ घ्या, श्रीकृष्णाचं दर्शन घ्या. तुम्हाला पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्याचं जी तळमळ जी ओढ आहे ती संतांनाच असते, कारण त्याशिवाय तो कळवळा येणारच नाही हो. आणि ही परंपरा करण्यासाठी, ही परंपरा चालू ठेवण्यासाठी देवाचं दार उघडं आहे, पण तुम्ही इथं आलं पाहिजे. नाही तर आमचं काय होतं, दूध पवित्र आणि गोड पाहे त्वचेच्या पत्राड परी गोचिड ते अशुद्ध शेवी, ते आवळेलून गोचिड अशुद्ध शेवी.
म्हणजे हा पण ते घेणार नाही ना सेविती. आता तुम्ही गाईचं कास पाहिलेले प्रत्येकाला माहिती आहे, आपण प्रत्येक शेतकरी आहोत. इथं जो येणार नाही तो गोचिडाच्या पदवीला जाईल. कारण का त्या त्वचेच्या आड असत काय अमृत दूध, पण तो शेवण्याचा अधिकार किंवा ते त्याला शेवता येत नाही का, तर त्याच्याकडे अज्ञान आहे. तो फक्त अशुद्ध म्हणजे रक्तच शेवतो. ते शेवण्याचं फक्त त्यालाच हे होतं. कारण का तो इथं येणार नाही. आता नराचा नारायण होण्यासाठी मी मगाशी तुम्हाला सांगितलं, नराचा नारायण होण्यासाठी गुरुकडे जावं लागतं. आता हे गुरुकडे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला गुरुची सेवा करायला लागते. असाच गुरु पावन होईल का? मी गेलो आणि हनुमान बाबा मला अनुग्रह द्या, ते माझी परीक्षा बघतील की हा किती पात्रतेचा आहे, तरच मला ते अनुग्रह देतील. मी पात्रतेचा होण्यासाठी मला त्यांची सेवा करत. तुम्ही सगळे कंटाळलात का? एकदम स्तब्ध झालात. हा, मग कंटाळला असेल तर मला काहीतरी गोष्टी रूप सांगायला लागेल. तर हे तुम्ही एकदम हे होऊ नका, मला पण प्रोत्साहन यासारखं करा. तर देवाची दारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग हरीच्या मुखाने कशाने नाव घ्यायला सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी, तर तोंडाने घ्या, डोळ्याने घ्या, वाचेने घ्या, कानाने घ्या. देवाचं नाव घेण्यासाठी काय काळ वेळ नाम उच्चारता नाही, दोन्ही पक्षी पायी उद्धरती. तुम्हाला कशाची कुठल्या बामणाकडे जायची गरज नाही, कुठल्या याच्याकडे जायची गरज नाही. तर सतत हरीचं नाव घ्या असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. तर हरिमुखे म्हणा. मग काय होतं, हरिमुखाने म्हटलं, डोळ्याने म्हटलं, कानाने म्हटलं, नाकाने म्हटलं, तर मग काय होतं, तर पुण्याची गणना कोण करी. तुमच्या पुण्याची गणना कोणीही करू शकणार नाही, कारण तो काळ तुमच्या जवळच येणार नाही. पुढच्या ओळीचा हे काय, असोनी संसारी जिव्हे करी वेदशास्त्रोबारी बाह्य सदा. आता ज्ञानेश्वर महाराजांना हे अभिप्रेत आहे का, असोनी संतांनी कुठला संसार केला नाही का? तुकाराम महाराजांना 2 बायका होत्या. आपल्या तुकाराम महाराजांना 2 बायका होत्या. ज्ञानेश्वर महाराजांनी, आता ज्ञानेश्वर महाराजांचं सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही. बाळपणीच संतांना किती यातना भाऊ. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हनुमान बुवा इथं ह्या गावात स्थायिक आहेत, ते हे सगळं चालवत आहेत. पण तुम्हाला वाटलं ते काय सहज करतात का? त्यांना पण येत नाही. त्यांना पण संसार आहे, त्यांच्या पण पाठी गुरंढोरं आहेत, त्यांच्या पण पाठी बायको आहे, पोरं आहेत. आणि हे करत असताना पण ते काय करतात, आपल्याला मार्ग दाखवते. आपल्याला त्या मार्गाने जायचंय. अभिप्रेत मार्ग दाखवून गेले वेद मार्गी. हा, तर हे मार्ग दाखवणे संतच असतात. म्हणून आसोनी संसारी जिवे वेग करी. संसारात राहून आपल्याला हरीचं नाव घ्यायचंय. आता संसारात राहून संतांनी तर केलं. ज्ञानदेवांना म्हणजे लहानपणीच आपल्या आई वडिलांना मुकावं लागलं. कारण का, संन्यासाची पोरं त्या भटुकड्यांनी त्यांना हिनवलं की ही संन्यासाची पोरं आहेत आणि ही संन्यासाच्या पोरांना हे नाम घेण्याचा अधिकार नाही हो. त्यांना शुद्धीपत्र घेण्यासाठी फार पैठणला पाठवलं
आणि पैठणला शुद्धीपत्र घेऊन आल्यानंतर आता विठ्ठल आणि रखमाई हे पैठणला जाऊन शुद्धीपत्र घेऊन, पण त्या ब्राह्मणांनी त्यांना स्वीकृत केलं नाही. देहांत प्रायश्चित्त हेच तुमचं शेवटचं, तुम्हाला काय म्हणतात ते शेवटचं कर्म. तुम्ही देहांचं प्रायश्चित्त घ्या, मग तुमच्या मुलांना आम्ही शुद्धीपत्र देऊ. आता हे विठ्ठल पंतांना सांगितल्यानंतर विठ्ठल पंत आले आळंदीला. आपली चारही मुलं झोपवली असताना, झोपेत असताना मोठ्या मुलाला उठवलं, निवृत्तीनाथांना उठवलं. उठ दादा, उठ, आता आमचा संसार संपला रे दादा. ही 3 भावंड तुझ्या ताब्यात देतो, पण त्यातला हा माझा ज्ञाना आहे ना, ह्या ज्ञानाला तो जे काय मागेल ते त्याला दे, असं सांगून विठ्ठलपंत निघाले. विठ्ठलपंतच्या पाठीमाग रुक्मिणी माता निघाली. मुलात जीव गुंतला नव्हता. त्यांचं जे हे आहे ते टाकीच्या बाहेर जाता येत नव्हतं त्यांना. विठ्ठलपंत हे योगी पुरुष होते, कारण त्यांनी संन्यास घेतला होता, पण गुरुच्या आज्ञेमुळे ते परत आले होते. परत आल्यानंतर संसार केला, त्यांना 4 मुलं झाली. आता ह्या ब्राह्मणांनी त्यांना ती शुद्धीपत्रासाठी हे केलं आणि ते निघाले. रात्री मध्यानीचा वेळ. आपल्या मोठ्या मुलाला निवृत्तीनाथांना सांगून विठ्ठलपंत निघाले. विठ्ठलपंतांच्या पाठीमाग रुक्मिणी माता निघाली आणि इंद्रायणीच्या त्या स्तब्ध डोहामध्ये दोघांनी आपला प्राणत्याग केला. आता प्राणत्याग केल्यानंतर हा संसारच आहे ना त्यांचा, का सुखाचा संसार होता. देवाची दारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधेला असोनी संसारी जीवे वेग करी. वेदशास्त्रो वारी पाहिला. वेदशास्त्रांचा अभ्यास होता त्यांचा, पण आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, आपल्या मुलांचं भलं व्हावं याच्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर सकाळी जेव्हा ही चिमुकली पाखरं जागी झाली, मुक्ताई आपल्या आईला शोधते, बाबांना शोधते. दादा, माझी आई कुठं गेली रे? दादा, माझी आई कुठं गेली रे? आपली आई कुठं गेली? तेव्हा निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ते, आपली आई देवाघरी गेली, ती तर रोजच जाते. तेव्हा निवृत्तीनाथांनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई, आता आपली आई परत येण्यासाठी गेली नाही, ती देवाच्या घरी गेली, ती परत येण्यासाठी गेली नाही. ती आता आपल्याला भेटणार नाही. मग आपली आई कोण रे? मुक्ताई म्हणते निवृत्तीनाथांना, मग आपली आई कोण रे? निवृत्तीनाथांनी सांगितलं, मुक्ते, आता तूच आमची आई, म्हणून ती मुक्ताई. ह्या मुक्ताईने ज्यावेळेस मुक्ताई आता तूच आमची आई आणि तूच हे आता आमचा सांभाळ करायचा. 3 भावांचा. आता त्यावेळेस मुक्ताई म्हणजे 5 वर्षाची हो, लहानगी.